की यज्ञयाग हे जनता जनार्दनांच्या कल्याणार्थ संपन्न होत असतात असं शास्त्र सांगतं. परमपूज्य जगद्गुरू माऊलींचं परम आराध्य प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सवाचा सुरू आहे आणि या जन्मोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी महामृत्युंजय सप्तचिरंजीव याग करतो आहोत. थोडंसं ऐकायला वेगळं वाटेल की रामरायाचा उत्सव आणि शिवाचं याग असं कसं काय. असं म्हटलं गेलेलं आहे की विष्णुस्य हृदये शिवम, शिवस्य हृदये विष्णू, दोघे एकमेकांचा अन्योन्य संबंध आहे. दोघांमध्ये अजिबात तसुबरसुद्धा भेद नाही. राम हे आपलं इष्ट शिवाला मानतात, तो शिव सातत्याने रामनामाचा जप करतात. म्हणून या ठिकाणी आपण माऊलींना उदंड आयुष्य लाभावं, आपल्या सर्वांची ती पोशिंदे, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पृथ्वी रामराज्य यावं, सर्वांचं कल्याण व्हावं, या मनोकामना पूर्ण होण्याकरता आणि आपल्या सर्वांची आध्यात्मिक उन्नती होण्याकरता आपण आज आणि रामनवमीच्या निमित्ताने उद्या असं 2 दिवसीय श्री महामृत्युंजय सप्तचिरंजीव याग संपन्न करतो आहोत. यज्ञाचं फल हेच आहे. शास्त्र म्हणतं यज्ञाचे फल ते पर्जन्य, पर्जन्याविना अडले जनवन, म्हणून अडपावे जीवन यज्ञ आणायचे ठाई. यज्ञानाच्या कृपाप्रसादाने अमृताची निर्मिती होते आणि तेच अमृत पावसाच्या रूपाने भगवंत पृथ्वीवर पाठवतो की ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी जीव हे श्रीराम सुबलाम होतात आणि आत्मकल्याण करून घेतात. यज्ञ नारायण भगवान की जय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.